आणि दादर हे शॉपिंग व्यतिरिक्त आपल्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूडसाठी फेमस आहे। रताळाचे पॅटीस विथ पोटॅटोचे। सो आता नेहा टेस्ट करणार आहे। सो बघूया तिला यातली कोणती टेस्ट सगळ्यात आवडते। सो पहिला ती आता मिनी साबुदाणा वडा टेस्ट करते। पाहू शकतो सांग याचा टेस्ट तू रिव्ह्यू कर। मी तर लास्ट टाइम खाल्लं आहे, हे कशासारखं लागतं तू सांग मला। तू फर्स्ट टाइम खाते राईट पियुष? तर आय वॉन्ट रिव्ह्यू कसं लागतं सांग मला। सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सो आज आम्ही जात आहोत दादरला। दादर हे मराठी माणसाचं कल्चरल हब आहे। दादर हे आपल्या शॉपिंगसाठी फेमस आहे, कारण की लग्नसराई असू दे, एंगेजमेंट असू दे, बर्थडे असू दे, छोट्यातला छोटा इव्हेंट असू दे का मोठ्यातला मोठा इव्हेंट असू दे, सगळीकडचे लोक दादरला शॉपिंगला येतात। आणि दादर हे शॉपिंग व्यतिरिक्त आपल्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूडसाठी फेमस आहे, कारण की दादर हे एक फूडी हब आहे। सो आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही दादरला जात आहोत उपवासाचे फराळी पदार्थ रिव्ह्यू करायला, कारण की महाशिवरात्रीला उपवासाचे फराळी पदार्थ दादरला खूप ठिकाणी मिळतात। सो मी ते खाऊन तुम्हाला त्याचा आस्वाद देणार आहे। सो आज आहे महाशिवरात्र। सो पहिला आम्ही दादरला जायच्या आधी महादेवांचे दर्शन घ्यायला आलो आहोत, कारण की महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेणं अति महत्त्वाचं आहे। सो चला, महाशिवरात्रीनिमित्त आम्ही दर्शन घ्यायला आलो आहोत। नेहा पण सोबत आहे। चला, इथे मस्त छान रांगोळी पण काढली आहे, तुम्ही पाहू शकतात। ओम नमः शिवाय। सो दादरला आम्ही आता पहिल्या फूड जॉईंटवर आलो आहोत उपवासाचा फराळ करायला, एकादशी उपाहारगृहाला। हे शिवाजी पार्कलाच आहे, कोहिनूर स्क्वेअरच्या जस्ट बाजूला आहे। सो इथे आम्ही 2-3 डिश ट्राय करून बघणार आहोत आणि ह्याचा तुम्हाला फूड रिव्ह्यू देणार आहोत। सो आता आम्ही एकादशी उपाहारगृहाला आलो आहोत आणि आम्ही इथे 2 डिश ट्राय करणार आहोत। एक तर यांचा हा फेमस मिनी बटाटा वडा, जो फक्त दादरला यांच्याकडेच मिळतो, आणि हे एक रताळाचे पॅटीस मागवले। सो पहिला आपण बटाटा वडा ट्राय करूया, छोटूसा। पण हा फोर्कने खाऊ शकतो, आणि यासोबत ही अशी चटणी येते, तुम्ही पाहू शकता। वडा तर खूपच छान होता, मला खूप आवडला। तुम्ही बघू शकता, तुम्ही छोटूसा क्रिस्पी वडा या मिनी बटाटा वडा, मिनी साबुदाणा वडा, आणि मिनी साबुदाणा वड्यासोबत इथे मिनी बटाटा वडाही मिळतो। पॅटीस साबुदाणा आमचा खाऊन झाला आहे, त्यानंतर आम्ही हे पॅटीस ट्राय करणार आहोत। रताळाचे पॅटीस विथ पोटॅटोज। मस्त आहे, थोडंसं स्वीट टेस्ट आहे याची। ह्याच्यामध्ये ना शेंगदाणा आणि आल्याची चव पण छान लागते, मस्त स्मॅश झालं आहे सगळं त्यात। दोन्ही पदार्थ मी ते खाल्ले, मला फार आवडले। आता आपण नेहाला विचारूया तिला कसे लागतात ते। तो आता नेहा टेस्ट करणार आहे। सो बघूया तिला यातली कोणती टेस्ट सगळ्यात आवडते। सो पहिला ती आता मिनी साबुदाणा वडा टेस्ट करते। एकदम मस्त क्रिस्पी आहे ना? क्रिस्पी आहे, परत अजून साबुदाणे पण मस्त शिजवले बघा। कधी कधी काय होतं, आपण एकदम असा मोठा वडा गेला की आतून त्यावर कच्चा राहतो, आणि छोटे असल्यामुळे छोटे शॉर्ट्स लाईक छान लागतं आहेत, त्यामुळे चीज बॉल्स टाईप। हां आता हे जे उपवासाचं पॅटीस होतं, रताळी पॅटीस, ते आपण नेहा टेस्ट करेल।
तर मला रताळी आवडत नाही, बट दिस इज अमेझिंग. Amazing ना, छान लागते. म्हणजे असं एकदम स्वीट पोटॅटो खाल्ल्यासारखं वाटत नाही. मेल्टिंग टेस्ट आहे. त्याचे जे आउटर कवर आहे ते पण एकदम त्यांच्या छान आल्यामुळे त्यांनी शिजवलंय. मॅजिक केली. हां. तुम्ही बघू शकता त्याचं पूर्ण आतमधून वगैरे सगळं फ्राय केलं आहे व्यवस्थित. सो इट्स नाईस. आम्ही ते एकादशी उपासगृहामध्ये 2 पदार्थ ट्राय केले. एक मिनी साबुदाणा वडा होता जो की मला खूप आवडला, आणि एक रताळी पॅटीस. हे 2 आम्ही संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या आउटलेटमध्ये. आम्ही ते 2 पदार्थ ट्राय केले, मिनी साबुदाणा वडा आणि उपवासाचे रताळ्याचे पॅटीस. तर आता हे संपवतो आणि या लोकेशनची लिंक आणि जागा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. भेटूया आता पुढच्या आउटलेटमध्ये. सो आता आम्ही आलो आहोत दादर बीचला. नारळी बागेतून आम्ही आज सनसेट एन्जॉय करतो आहे. नेक्स्ट फूड जॉईंटला जायच्या आधी हा पीसफुल सनसेट एन्जॉय करूया, कारण की मी नेहमी इथे येतो दादरला संध्याकाळी सनसेट पाहायला. खूप पीसफुल वाटतं. आज इथे खूप पोल्युशन होतं, त्यामुळे सनसेट एवढा काय छान झाला नाही, दिसला नाही. इनफॅक्ट तो इथे खूप पोल्युशन होतं त्यामुळे तो सनसेट एवढा काय छान दिसला नाही. पण इथे उभं राहिले तरी खूप पीसफुल वाटतं. माझ्या चॅनलचा पहिला ब्लॉगही मी नारळी बागेतूनच शूट केला, आणि माझी आणि नेहाचे मेमरीज पण आमचं अरेंज मॅरेज झालं आहे, पण आम्ही ऑलमोस्ट जेवढे पण मीटअप केलेत आम्ही सगळे मीटअप नारळी बागेतच केलेत. त्यामुळे आमच्या इथे खूप मेमरीज आहे. जरा दादरला कुठे आलो की आम्ही इथे ॲटलिस्ट 5 मिनटं तरी बसून जातोच, काय नाही. तर आम्ही कसे भेटलो, आमचं लग्न कसं झालं, त्याबद्दलही आम्ही एक डिटेल व्हिडिओ बनवूच या चॅनलवर लवकरच. पण हा व्हिडिओ फूड ब्लॉगचा आहे, तर तुम्हाला सनसेट दाखवणं गरजेचं वाटलं मला. तर आता आपण जाऊया नेक्स्ट आउटलेटला, जिथे आपण एक उपवासाची थाळी खाणार आहोत. कोणता आउटलेट ते पहा. सेकंड फूड आउटलेटला आलो. आता आम्ही दादर असल्या चौरंगा इथे आलो आहोत, आणि ह्यांच्याकडे महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे बरेच विशेष पदार्थ आहे. पण आम्ही यांची विशेष उपवास थाळी ट्राय करण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला दाखवतो थाळी आले की याचा रिव्ह्यू कसा आहे. चौरंगमध्ये युजली ना ऑथेंटिक महाराष्ट्रीयन थाळी मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला मोदक वगैरे मिळतो. पण ज्या दिवशी उपवास असतो, जरी संकष्टी, अंगारकी, एकादशी वगैरे असेल ना, तेव्हा हे लोक स्पेशली उपवासाची थाळी डिझाईन करतात. आणि आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही तीच थाळी टेस्ट करणार आहोत. ती थाळी आली आहे उपवासाची, तुम्ही पाहू शकता. पुऱ्या आहेत त्या, आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. राजगिऱ्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, भगर आहे, काकडीची कोशिंबीर आहे, उपवासाचा पापड आहे, एक लाडू पण आहे, लोणचं पण आहे. सो नेहाने याचा रिव्ह्यू करायला स्टार्ट पण केलं. सो नेहा, तू आता ना एक काम कर, उपवासाची पुरी आणि राजगिऱ्याची भाजी खा. राजगिऱ्याची पुरी आहे ही, आणि शेंगदाण्याची आमटी आहे, आणि सुरणाची पातळ भाजी आहे. सॉरी, उपवासाची पुरी आणि सुरणाची भाजी. कशी वाटली? आपण मगाशी पॅटीस खाल्लेलं, आणि मला वाटतं तू ही आमटी टेस्ट करून सांग मला कशी आहे. आमटी सोबत खा. थोडं सॉल्ट कमी असेल, मीठ कमी. सॉल्ट कमी आहे, पण टेस्ट पण छान. टेस्ट छान आहे. सॉल्ट कमीच असावं, बीपीसाठी चांगलं नसतं. ते तर पण इन ऑन ऑल मस्त जेवण आहे. सो आता मी पण भगर खाऊन बघतो. नेहाने पुरी रिव्ह्यू करून दाखवलीच आहे. साजूक तुपाची टेस्ट येते, आणि ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी भगरीसोबत खातो. छान आहे. पावसाने कोशिंबीर पण दिली आहे. तर पुरी आणि आपण ही सुरणाची भाजी खाऊन बघूया. सुरणाचीच आहे ना? सुरणाची भाजी खाऊया. सिमिलर टू बटाटा पण छान आहे. आणि हा साबुदाण्याचा पापड पण दिला आहे.
नाईस. आता ही बटाट्याची भाजी खाऊन बघूया आपण. जेन्युअनली मला बटाट्याची भाजीपेक्षा सुरणाची भाजी आवडली. टेस्ट छान होती. आणि एक गोष्ट मी तो ऑब्झर्व केली, तर संपूर्ण गोष्ट म्हणजे प्लेट असू दे, या वाट्या असू दे, चमचा असू दे, इवन हा पेला असू दे, सगळं ना पितळ्याचं कॉपरचं आहे. एकदम असा ट्रेडिशनल फील देतो जेवताना. तुमचं फूड तर मला खूप आवडलं आणि स्पेशली या पुऱ्या. मेनली जेवण केळीच्या पानात. आणि आपली मराठमोळी पद्धत भारतीय पद्धतीने पाळली गेली आहे. केळाच्या पाण्यात आपण खातोय आणि हे उपवासाचं लोणचं पण आहे. ते टेस्ट करतो मी. खरंच छान आहे, जेन्युअनली छान आहे. आता पण आम्ही जी थाळी खाल्ली आहे ही तर खूपच छान आहे. आणि तुम्हाला जी प्राईस सांगायची झाली तर 350 रुपीजला फुल थाळी आहे ही. आणि 2 लोक जर असते ना, लोकांसाठी सफिशियंट आहे. एका ह्याच्यात 2 लोक आरामात खाऊ शकतात, कारण की उपवासाच्या दिवशी तर आपण एवढं खातच नाही. टेस्ट टॉप नच, हायली रेकमेंडेड. तुम्ही इथे नॉर्मल डेजला पण येऊ शकता. तिथे बघा ह्यांचा असा मेनू आहे. जसं मिनी थाळी पण असतात, त्यांच्या थाळ्या पाहू शकतात. कुरड्या, पापड, एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड इथे मिळतं. मी तरी 2-3दा आलो आहे. दादर बेस्टलाच एकदम राहणार रोडलाच आहे हॉटेल आहे. तुम्ही जरूर या आणि ट्राय करा. तोपर्यंत मी सगळं सांगतो. तुला आता आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही पियुष घेतो आहे. या चिअर्स. मला सांग याचा टेस्ट तू रिव्ह्यू कर. मी तर लास्ट टाइम खाल्लं आहे. एक कशासारखं लागतं तू सांग मला. तू फर्स्ट टाइम खाते राईट पियुष? तर आय वॉन्ट रिव्ह्यू. कसं लागतं सांग मला. कोणती अशी स्वीट डिशेस जे ऑलमोस्ट श्रीखंड. श्रीखंडाचं लिक्विडफाईड व्हर्जन तुम्ही बोलू शकता याला. लस्सी आणि श्रीखंडचं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन. मी ह्याला टेस्ट करतो. थोडंसं लस्सी दही असा कॉम्बो आहे हा. लस्सी आणि श्रीखंडाचं, दह्याचं आणि वेलदोड्याचं प्रपोर्शन यात खूप छान आहे. बेसिकली केसर, दही, वेलदोडा असं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. आवडलं ना तुला? सो थाळीनंतर हे मस्त होतं. अशा प्रकारे आमचा उपवास तर खातच चाललाय, नुसतं फराळ चाललाय. आता यापुढे आम्ही काय नाही खाऊ शकत. सो आजच्या या ब्लॉगमध्ये फक्त हे 2 आउटलेट, एक होतं एकादशी उपहारगृह आणि आता चौरंग, आम्ही रेकमेंड केलं. आज रिव्ह्यू केलं. दोघांचंही फूड खूप छान होतं. सो हायली रेकमेंड. दोघांचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो हा ब्लॉग मी पियुषसोबतच एंड करतो. असेच ट्रॅव्हलचे, फूडचे ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. सो नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमचे जे थॉट्स असेल, तुम्हाला नेक्स्ट कसले व्हिडिओ पाहिजेत का, काही सजेशन असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की दाखवा. तर मी सौरभ तुमचा निरोप देतो. बाय.